मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 3000 इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी आज आपण 34वा पार्ट पाहतोय। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा मित्रांनो, आजचा पहिला शब्द तुमच्या समोर आहे सूट, म्हणजेच डिस्काउंट किंवा कन्सेशन। बघा, सूट म्हणजेच काय, डिस्काउंट किंवा कन्सेशन। पुढचा शब्द आहे विक्री, म्हणजे सेल किंवा सेलिंग। बघा, विक्री म्हणजेच काय, सेल किंवा सेलिंग। पुढे आहे खरेदी, म्हणजे परचेस किंवा बाईंग। बघा, खरेदी म्हणजेच काय, परचेस किंवा बाईंग। पुढचा शब्द आहे व्यवहार, म्हणजे ट्रान्झॅक्शन किंवा डील। बघा, व्यवहार म्हणजेच काय, ट्रान्झॅक्शन किंवा डील। पुढे आहे पावती, म्हणजे रिसीट। बघा, पावती म्हणजेच काय, रिसीट। पुढे आहे बिल, म्हणजे बिल किंवा इनवॉइस। बघा, बिल म्हणजेच काय, बिल किंवा इनवॉइस। पुढे आहे टॅक्स किंवा कर, म्हणजेच टॅक्स। टॅक्स किंवा आपण त्याला कर म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, टॅक्स। पुढे आहे दंड, म्हणजे फाईन किंवा पेनल्टी। बघा, दंड म्हणजेच काय, फाईन किंवा पेनल्टी। पुढे आहे नुकसान, म्हणजे लॉस किंवा डॅमेज। बघा, नुकसान म्हणजेच काय, लॉस किंवा डॅमेज। पुढे बघा, पुढचा शब्द आहे भरपाई, म्हणजे कम्पेन्सेशन। बघा, भरपाई म्हणजेच काय, कम्पेन्सेशन। पुढचा शब्द आहे धोका, म्हणजे रिस्क किंवा हॅझर्ड। बघा, धोका म्हणजेच काय, रिस्क किंवा हॅझर्ड। पुढे आहे अपघात, म्हणजे ॲक्सिडंट। बघा, अपघात म्हणजेच काय, ॲक्सिडंट। पुढे आहे सावधगिरी, म्हणजे कॉशन किंवा प्रिकॉशन। बघा, सावधगिरी म्हणजेच काय, कॉशन किंवा प्रिकॉशन। पुढे आहे वैद्यकीय, म्हणजे मेडिकल। बघा, वैद्यकीय म्हणजेच काय, मेडिकल। पुढचा शब्द आहे डॉक्टर, म्हणजे डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर। पुढे बघा, पुढचा शब्द आहे नर्स, म्हणजेच नर्स, नर्स, नर्स। ठीक आहे, नर्ससाठी मराठी शब्द कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढे बघा, पुढचा शब्द आहे शस्त्रक्रिया, म्हणजे सर्जरी। बघा, शस्त्रक्रिया म्हणजेच काय, सर्जरी। पुढे आहे निदान, म्हणजे डायग्नोसिस। बघा, निदान म्हणजेच काय, डायग्नोसिस। पुढे आहे तपासणी, म्हणजे चेकअप किंवा एक्झामिनेशन। बघा, तपासणी म्हणजेच काय, चेकअप किंवा एक्झामिनेशन। पुढे आहे रक्ताचा, म्हणजे ब्लड। रक्ताचा म्हणजेच काय, ब्लड। पुढे आहे हाड, म्हणजे बोन। हाड म्हणजेच काय, बोन। पुढचा शब्द आहे त्वचा, म्हणजे स्किन। त्वचा म्हणजेच काय, स्किन। पुढे आहे स्नायू, म्हणजे मसल। स्नायू म्हणजेच काय, मसल। पुढे आहे श्वास, म्हणजे ब्रेथ। श्वास म्हणजेच काय, ब्रेथ। पुढे आहे भूक, म्हणजे हंगर। बघा, भूक म्हणजेच काय, हंगर। पुढे आहे तहान, म्हणजेच थर्स्ट। तहान म्हणजेच काय, थर्स्ट। पुढे आहे झोप, म्हणजे स्लीप। झोप म्हणजेच काय, स्लीप। पुढे आहे विश्रांती, म्हणजे रेस्ट किंवा ब्रेक। विश्रांती म्हणजेच काय, रेस्ट किंवा ब्रेक। स्वप्न, म्हणजे ड्रीम। स्वप्न म्हणजेच काय, ड्रीम। पुढे बघा, पुढचा शब्द आहे आजूबाजूला, म्हणजे सराउंडिंग्स किंवा विसिनिटी। बघा, आजूबाजूला म्हणजेच काय, सराउंडिंग्स किंवा विसिनिटी। पुढे आहे बाजू, म्हणजे साइड। बाजू म्हणजेच काय, साइड। पुढे आहे कोपरा, म्हणजे कॉर्नर। कोपरा म्हणजेच काय, कॉर्नर। पुढे आहे अंतर, म्हणजे गॅप किंवा स्पेस। अंतर म्हणजेच काय, गॅप किंवा स्पेस। पुढे आहे प्रकाश, म्हणजे लाईट। प्रकाश म्हणजेच काय, लाईट। पुढे आहे सावली, म्हणजे शॅडो। सावली म्हणजेच काय, शॅडो। पुढे आहे गडद, म्हणजे डार्कनेस। बघा, गडद म्हणजेच काय, डार्कनेस। पुढचा शब्द आहे रंग, म्हणजे कलर। रंग म्हणजेच काय, कलर। पुढे आहे वास, म्हणजे स्मेल किंवा ऑर्डर। वास म्हणजेच काय, स्मेल किंवा ऑर्डर। चव, म्हणजे टेस्ट किंवा फ्लेवर। बघा, चव म्हणजेच काय, टेस्ट किंवा फ्लेवर। पुढे आहे स्पर्श, म्हणजे टच। स्पर्श म्हणजेच काय, टच। पुढचा शब्द आहे आवाज, म्हणजे व्हॉइस किंवा साऊंड। आवाज म्हणजेच काय, व्हॉइस किंवा साऊंड।
पुढे आहे शांतता म्हणजे क्वाइट किंवा स्टिलनेस. बघा शांतता म्हणजेच काय, क्वाइट किंवा स्टिलनेस. पुढे आहे संगीत म्हणजे म्युझिक. संगीत म्हणजेच काय, म्युझिक. पुढे आहे नृत्य म्हणजे डान्स. नृत्य म्हणजेच काय, डान्स. पुढे आहे कला म्हणजे आर्ट. कला म्हणजेच काय, आर्ट. पुढचा शब्द आहे साहित्य म्हणजे लिटरेचर. बघा साहित्य म्हणजेच काय, लिटरेचर. इतिहास म्हणजे हिस्ट्री. बघा इतिहास म्हणजेच काय, हिस्ट्री. पुढचा शब्द आहे भूगोल म्हणजे जिओग्राफी. बघा भूगोल म्हणजे जिओग्राफी. पुढे आहे राजकारण म्हणजे पॉलिटिक्स. राजकारण म्हणजेच काय, पॉलिटिक्स. पुढचा शब्द आहे अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमी. अर्थव्यवस्था म्हणजेच काय, इकॉनॉमी. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण 1700 शब्द आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.